सेव साधवया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालून टांगण महाद्वारी आज या मानगडी गावामध्ये भक्तराज हनुमंतजींच्या प्रांगणात कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. निमित्त सेवा पूर्ती म्हणजे मुक्ती. माननीय श्री सुदाम बाबूराव माळी या गावची ग्रस्त परंतु बराच कालपर्यंत या गावात ती नव्हती. त्यांची वारीमधील म्हणजे आता यांना आपल्या गावाची स्मृती झाली आणि हा कार्यक्रम त्यांनी आपल्या गावामध्ये धरलेला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. शेवटी का होईना पण गाव आठवतो. काय बऱ्याच लोकांना गावाचं आठवणच होत नाही पण यांना झाले हे महत्वाचं आहे. आणि सेवा पूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. सेवा त्यांची महत्वाची अशी होती ती म्हणजे शिक्षक ही सेवा अर्थात शिकवण्याचं काम. आता शिकवण्याचं काम कोण करतो? जो शिक्षक असतो तो. म्हणजे ज्याच्या जवळ विद्वत्ता असते तोच हे काम करू शकतो. विद्वत्ता नाही तो शिक्षक होऊ शकत नाही. पण हे ज्यार्थी शिक्षक होते म्हणजेच विद्वान होते म्हणून ते शिकू शकले. तर प्रश्न असा आहे काय शिकू शकले? प्रपंचातली काम व्यवहार ज्याच्या अनुरोधानं चालतो अशी विद्या शिकू शकली. मामासाहेब म्हणत असत ही विद्या म्हणजे पोट भरायची विद्या, आत्मकल्याणाची विद्या नाही. आत्मकल्याण होण्याकरता तो पारमार्थिक असला पाहिजे आणि त्यानं पारमार्थिक विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करायला पाहिजे. वेदांतांचा अभ्यास केला म्हणजे तो जीवांना मोक्ष मार्गाकडे नेणारं जे ज्ञान अथवा मोक्ष प्राप्त करून देणारं ज्ञान ते ज्ञान लोकांना शिकवू शकतो. यांनी जे काम केलं ते व्यवहारातल्या लोकांना व्यावहारिक चांगल्या प्रकारे पोट भरता यावी याच्या करता जे ज्ञान हवंय ते ज्ञान शिकवलं. कारण
व्यवहारिक जे ज्ञान ते जर ज्याच्याजवळ नसेल तर तो चांगल्या प्रकारे पोट भरू शकत नाही, म्हणजे कष्टाने पोट भरू शकतो. त्याला अशीच काम मोल मजुरीची करावी लागतात. मोठा अधिकारी होऊ शकत नाही. अधिकारी होण्याकरता तेवढं ज्ञान पाहिजे, ते ज्ञान त्याचं नसतं. मग पोट भरून ज्ञान अशा तऱ्हेचा जीव कामधंदे उद्योग मजुरी ही करू शकतो. यांनी अशा लोकांना शिकवलं की जे आपला व्यवहार कौशल्यतेनं विद्वत्तेनं हुशारीनं करू शकतील असं ज्ञान शिकवलं. हे सुद्धा काम अति महत्वाचं आहे. प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्य अवश्य पाहिला आचार्य. अपमंजी भंताराया अनेका पाया माझी पडे. प्रवृत्त्यात्मक कार्य असो अथवा निवृत्त्यात्मक कार्य असो त्याला गुरु हा असावाच लागतो. गुरु जर नसेल तर तो अनेक संकटामध्ये सापडला जातो. व्यावहारिक उद्योग कसे करावेत याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण स्वतः मिळवलं आणि आयुष्यभर ते लोकांना देण्याचं काम केलं, म्हणजे सेवा केली. कोणती सेवा केली? ज्ञान दान करण्याची सेवा. हे अति महत्वाचं काम केलं. ज्ञान दान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. ज्ञानासारखं दान दुसरं कोणतं नाही. म्हणून ते कोणतं का ज्ञान असणं, पारमार्थिक असो अथवा व्यवहारिक असो, ज्ञान दिलं ना मग त्यानं अतिशय महत्वाचं काम केलं. आणि चांगलं काम करून आज ते निवृत्तीला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे ते काम त्यांनी आता सोडलं म्हणा किंवा त्यांना सोडावं लागलं म्हणा. कारण शरीर स्वास्थ्यानं जर पाहिलं तर 50-60 वर्षापर्यंत शरीर स्वास्थ्य राहू शकतं. नंतर जास्त बिघू लागतं शरीर. मग अशा वेळेला शिक्षकांच्या गैरहजेऱ्या फार होतात. ते अमकं झालं तमकं झालं, हे झालं ते झालं, त्याच्यापेक्षा ती टाकून टाकायची. सेवा काम हे अति महत्वाचे केलेलं आहे. आणि या निमित्त आज यांचा 70 सोहळा झाला. आणि पारमार्थिक बुद्धी असल्यामुळं हे कीर्तने ठेवण्यात आले. आज हा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्तानं होतो आहे. आणि या करता माझ्याकडे ही कीर्तन सेवा आलेली आहे. सेवा हा जो धर्म आहे
तो सेवा धर्म जीवनामध्ये कायमचाच असायला हवा आहे. सेवा धर्मातून मुक्ती केव्हाच नसते. आणि पहिला प्रश्न महत्वाचा असा आहे, सेवा कोणाची केली जाते? सेव्याची. म्हणजे सेवा करून घेणारे जे असतात सेव्य, उपासक, उपास्य, ज्यांची उपासना केली जाते ते उपास्य, जे सेवा घेण्यास योग्य असे ते, त्याची सेवा कायम करायची असते. अगदी हयात असतात तर करायचीच असते, पण गेल्यानंतर सुद्धा करायची. तुकोबाराय हे सेवक होते. सेवक होते म्हणजेच भक्त होते. आणि भक्त या शब्दाचा अर्थ सेवक. म्हणजे सेवा या धातूपासून भक्ती हा शब्द निर्माण झाला. भक्ती म्हणजे सेवा. आणि ती सेवा मागे अनेक जन्मापासून करत आले होते. हयात जन्मात सुद्धा देवाची सेवा चालली होती, करत होते. तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये सेवेचा भाव होता की देवा, या सेवे करता मी काय करील? अभंगाच्या पहिले मी जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म यासाठी देवा, जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म यासाठी देवा, घेईना मी जन्म यासाठी देवा. चरण सेवा धावया, चरण सेवा धावया, हरिनामा कीर्तन संतांचे पूजन, हरिनामा कीर्तन संतांचे पूजन. तुझी साठी देवा, तुझी चरण सेवा साधया, तुझी चरण सेवा साधया, तुझी चरण सेवा साधया. हे नवीन साठी देवा, तुझी चरण
आलेले तुकोबाराय. याही जन्मामध्ये तुकोबाराय देवाकडं मागणी मागत का, देवा मी आपली सेवा करण्याकरता पुन्हा जन्म घेईल आणि काय करील, तुझी सेवा करील. याचा अर्थच असा आहे की सेवा कायमची राहते, सेवा बंद होत नाही अथवा बंद केली जात नाही. सेवेमध्ये बंद हे अति अवघड आहे. मी माझ्या आईची सेवा आता बंद केली, म्हणणं मोठं चुकीचं दिसतं. माझ्या बापाची सेवा आता सोडून दिली, आता मी गुरुची सेवा करत नाही. असे उद्गार निघणं सुद्धा निंदे आहेत. या सेव्यांची सेवा मरेपर्यंत करायची आणि मेल्यानंतर सुद्धा तुकोबाराय म्हणतात मी हीच सेवा करण्याकरता जन्म घेईल आणि पुनश्च आपली सेवा करील. कशी करील, मनासारखी. विठ्ठल कारण महाराज सेवा करत होते पण सेवा त्यांना मनपसंत वाटत नव्हती. वस्तुतः सेवेमध्ये काही कमतरता निर्माण होत होती असं नाही. सेवा तर भरपूर करत असतानाही मनाला पसंत होऊ नये आणि ती मनापसंत होण्याकरता मी पुन्हा जन्म घेईल. किती सेवेविषयी आदर आहे हे लक्षात घ्या. सेवेविषयी आदर आहे याचा अर्थ सेव्याविषयी आदर आहे. सेवा ज्याला आवडते त्याचा अर्थ त्याला सेवे म्हणजे आई बाप सुद्धा आवडतात. त्यांच्या सेवेमध्ये प्रेम आहे याचाच अर्थ आई बापाच्या ठिकाणी त्याचं प्रेम आहे. आजचा काल वेगळा आहे की प्रेमाचं आता परिवर्तन झालेलं आहे. काय झालं, आई बापाची सेवा ही अन्य ठिकाणी गेली. याचा अर्थ त्यांची सेवा करू नये असं माझं मत नाही, पण आई बापाची सोडू नये. काय, बायकोची सेवा करावी करावी लागते. मित्र सुद्धा मित्राची सेवा करतो. एकमेकाचं प्रेम असतो, एकमेकाची सेवा एकमेक करतात. तस पत्नीची सेवा याला करावी लागते. करतोय पण नको कोणाला सांगेल विठ्ठल. विधी आहे, तो नियम आहे, नियमानं ते करायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, सेवेविषयी प्रेम आणि सेव्याविषयी प्रेम हे फक्त आई वडील गुरु देव इत्यादीच असतात, बाकीचे नाही. जुडाला
सेवा दूर होते म्हणजे आई वडिलांची प्रेम राहत नाही. किती गैरपणा आहे, वाह्यातपणा आहे. भारत देशाने अति ही प्रजा वाईट निर्माण होऊन राहिली की जी आई बापाविषयी प्रेम राहत नाही, प्रेम राहत नाही. याचाच अर्थ त्याची निंदा केली जाते, त्यांना मारहाणी केली जाते, त्यांना बोलले जातं. म्हणजे नको भूत करावे ते सगळं केलं जातं. का? प्रेम केलं पिठाला. खरं सांगा, आई वडिलांना वाईट बोलावं का? वाईट शब्दांना ताडण करावं का? त्यांना मारावं का? मारणे सुद्धा आता काही बोलणार नाही. मी प्रश्न केलेत ना, कोणी बोलणार नाही. कारण प्रश्न करणं सुद्धा त्याच्यावर पाहिजे. जे अधर्म प्रवृत्त लोक आहेत, पाप करतात, ते कसे बोलू शकतील बेटाला? आई वडील गुरुदेव यांची सेवा नित्यानं व्हायला पाहिजे आणि ती प्रेमानं व्हायला पाहिजे. त्या सेवेत प्रेम अति असलं पाहिजे. हे माझंच मत नाही, शास्त्राचं आणि गुरुचं मत तेच आहे. सर्व सगळं तीर्थांची धुरे माता पितरे त्या सेवेशी कीर शरीरे लोण केली. आपलं शरीर तर त्या माता पितांच्यावर वाळू टाकावं म्हणजे सेवे करता घालवावं बेटाला. तुकोबरांच्या जीवनामध्ये भगवत विषयी प्रेम होत आणि अनेक जन्मामागे ती भगवंताची सेवा करत आले होते. तरी सुद्धा म्हणतात घेईन मी जन्मायासाठी चरण सेवा साधा जन्म यासाठी कया तुझी चरण सेवा साधावया. तुझी सेवा करण्याकरता मी पुन्हा जन्म घेईन. किती आदर आहे, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे हे लक्षात येत. आणि असंच असायला हवं आहे. आई बापाशी प्रेम असंच पाहिजे, गुरु प्रेम असंच असलं पाहिजे, देवाविषयी प्रेम असंच असलं पाहिजे. याला महत्व आहे. देवा मी तुझी सेवा करण्याकरता पुढच्या जन्म घेईन आणि काय तुझी सेवाच करीन. भगवंताला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये म्हणले तुकोबा ठीक आहे, आपण जे बोललात ते अतिस्तुत्य बोललात, चांगलं बोललात. तुमच्या बोलण्याचं किती कौतुक करावं असं वाटतंय. आता मला एक पुन्हा सांगा, तुम्ही माझ्या सेवेकरता जन्म घेणार तर जन्म घेऊन सेवा करणार, ती सेवा कोणती करणार? अभंगाच्या हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन
अधिक आणि आदरात पात्र झाले. देवाला वाटलं धन्य आहे तुकोबा. कलीच्या कालामध्ये हरी हे नाम असं आहे, तारक आहे. कली कालामध्ये सर्वांनी नामाचं आहे असं महत्वाचं आहे. नामाचा आश्रय घ्यायचा. तो कसा घ्यायचा? अति आदराने, प्रेमानं. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आवडी आले नाम, आले नाम. तेने सगळं सिद्धी जगे झाले पूर्ण काम. आदराने ते आलं पाहिजे. लोक काय म्हणतो, पूजेला बसला असतो आणि पूजेला काय करायचं असतं, बा म्हणजे सांगत त्याला होकार देत राहायचं. मान हलवायची, त्याला माना शब्द बोलायचे. पण एकाही शब्दाच्या ठिकाणी त्याचा आदर नसतो. विठ्ठल आदराने आलं पाहिजे, प्रेमानं आलं पाहिजे, आवडीनं आलं पाहिजे. सेवा ते आवडी उच्चाराले नाम, उच्चाराले नाम, सेवा ते आवडी उच्चाराले नाम, उच्चाराले नाम, सेवा ते आवडी उच्चाराले नाम, उच्चाराले नाम, सेवा ते आवडी उच्चाराले नाम, उच्चाराले नाम. भेदा भेद काम, भेदा भेद काम निवारो, भेदा भेद काम, भेदा भेद काम निवारो. हरिपाठ हरिपाठ पंचरत्नी हरिपाठ म्हणजे 5 संतांचे हरिपाठ आहे. ही अति महत्वाची उपासना आहे. बहुतेक प्रत्येक ठिकाणी हरिपाठ चालतात, चालायलाच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी हरिपाठ व्हायलाच पाहिजे. सप्ताह असला का त्या सप्ताहामध्ये सप्ताह मंडळींना हरिपाठ म्हटलंच पाहिजे. त्या जगत आलंच पाहिजे. अलीकडे सप्ताह करणारी मंडळी हरिपाठ करत नाहीत. हरिपाठ मंडळ बोलवली जातात. काय ती मंडळी कशी असतात, हरिपाठ करत नाही. त्याचं प्रेम नसतं हरिपाठ. त्यांचं पुढं प्रेम असतं, नाचणं, उड्या मारणं, काही सोंग तयार करणं, काही गप्पा मारणं. फालतू शिरला हरिपाठामध्ये नको ते माणसं
त्या ठिकाणी करतात. नाटक करायचं ठिकाणी हरिपाठ आहे. काय पोषक काय करायचा आणि काय दिवाणपणा काय काय दाखवायचा आणि काय बावड काय म्हणायची नसले नट करायची योग्य नाही. मला म्हणायचंय हरिपाठ ही सेवा आहे, ती सेवेप्रमाणच व्हायला पाहिजे बेटा. प्रशांत हरिपाठ म्हणावा, पण 5-10 मिनिटात हरिपाठ संपलाच पाहिजे. पळता येत धावता नाही, हे करणं योग्य नाही. दुसरा महत्वाचा भाग असा, हरिपाठामध्ये ज्या चाली असतात त्या संतांच्या असाव्यात. ज्या चाली म्हणून संतांनी हरिपाठ केलेत, पूर्वसंतांनी, मग त्या चाली म्हणून त्या चाली म्हणतात हरिपाठ म्हणावा. वेगळ्या वाक्याच्या चाली अशा चाली आणायच्या त्याच्यात त्या हरिपाठ घालायच्या बेटाला. काय नाटक सुरू केलेले अरे आका परमार्थ मंत्र तमाशा बेटा. झोपून ठेवायला पाहिजे संतांच्या चाली पूर्वीच्या, जोपासना करायला पाहिजे. संतांच्या मुखातून निघालेल्या ज्या चाली आहेत त्याच हरिपाठात म्हटल्या गेल्या पाहिजेत. अशा भलत्याच्या चाली उचलायच्या आणि हरिपाठामध्ये घालायच्या, हे योग्य नाही बेटा. बोलून नाही पण बोलावं लागतं, काय करणार. बराच धिंगाणा चालला जिकडे तेवढं हरिपाठाचा. भगवंताचं नाम आदरानं घ्या, प्रेमानं घ्या आणि प्रेमानं हरिपाठ करा. त्याच्यामध्ये भलतं सलतं घुसू नका, कारण भलतं सलतं पुढच्या संतांनी घातलं नाही, हरिपाठच म्हटला विठाला. काही परंपरा जाणतं की नाही काही, आणि परंपरेला काही महत्व आहे की नाही. तुम्ही कशाला महत्व देऊ लागले, परंपरेचं वाटवं करून राहिले. परंपरेने जसे हरिपाठ चालू झाले तसेच करायला पाहिजे, हे महत्वाचं आहे बेटाला. तुम्हाला माझं बोलणं आवडून अथवा न आवडो, पण बोलणार ते सत्य. साधू संतांनी मोठ्या प्रेमानं हरिपाठ केले. सुंदर आचार्याच्या त्या जुन्या चाली त्यांच्या त्या चाली आपण कंठस्थ करायच्या आणि त्या चाली म्हणायच्या हरिपाठामध्ये. वाघ्याच्या मुरळ्याच्या चाली आणायच्या, काय खरे काय. खोट बोलत नाही, जी होऊन राहिले ते बोलतोय. अन्यथा बोलत आहे मला नाव ठेवा, जे होऊन राहिले ते बोलतोय ना. कशा का ती मंडळ तयार करायची, त्या मंडळाने काय तर तमाशा करायचा उभा करायचा, काही नाटकं उभी करायची, काही पोषक करायचे, काही कपडे नाटकाचे आणायची आणि हे सगळं करायचं आणि परमार्थामध्ये सात दिवस सप्ताह जो होतो ते संतांच्या परंपरेने व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये भलतं सलतं अन्न कामाचं नाही. एक म्हणलं ते सुरू झालं, मी आली हरिपाठ मठात म्हटलं पुन्हा पुन्हा यायची अडचणी कधी यायचं नाही.
माझा हरिपाठ भाषा काही फालतू चालणार नाही, योग्य चालावा. आता जो तो स्वतंत्र काही करतोय, आता काय करतोय, कोण काय करी, पण बेकार हे मात्र निश्चित आहे. विठाला नामाच्या ठिकाणी महाराजांचं अतिशय प्रेम, आणि ते सुद्धा हरी या नामाच्या ठिकाणी प्रेम. म्हणून महाराज म्हणतात मी काय कर हरी नाम कीर्तन करील, पण त्या कीर्तनात कोणतं नाम आहे? हरी नाम. हो, हरे नाम हरे नाम हरे नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये दुसरा पर्यायच नाही, हरिनाम हाच पर्याय आहे. संतांनी त्याच्या करता पुढे त्यांना हरिपाठ म्हटलंय. ते हरिपाठ म्हणण्यात हेतूच आहे की प्रत्येकाच्या मुखातून हरीचं नाम यावं. हरिपाठ कीर्ती मुखे बरी काय पवित्राची होय पवित्राची होय देहत्या. हरिपाठ कीर्ती मुखे बरी काय पवित्राची होय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देहत्याचा. हरिपाठ या नामानं आपला देह पवित्र करायचा की हरिपाठामध्ये आपण अपवित्र व्हायचं? काय करायचं? हे बलतं संत आणलं, मग तुम्ही पवित्र व्हाल का अपवित्र व्हाल? बेटाला अथ पासून तर इथपर्यंत शेवटपर्यंत हरिपाठाचं चिंतन करा, आणि बघा त्या हरिपाठामध्ये काय काय सांगितलं की तत्वज्ञान ओतलंय. माऊलीचा कसा हरिपाठ आहे, तुकोबारायांचा कसा आहे, नाथांचा कसा हरिपाठ आहे. हरिपाठ काय सांगावं. आणि नुसतं हरिपाठ जरी माणसाला चिंतन केलं तरी मुक्त होतो. विठाला